नमस्कार विद्यार्थ्यांनो, आजच्या YouTube मराठीच्या लेक्चरमध्ये मी मधुमिता निळेकर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. हे जग एक रंगभूमी आहे. आपण सारी मंडळी रंगभूमीवरील विविध भूमिका करणारी पात्र आहोत. चंद्र, सूर्य, तारे, प्रकाश योजना आणि निसर्ग, उत्तम संगीत संयोजक आणि तो सर्वसाक्षी परमेश्वर, कुशल निर्माता, दिग्दर्शक असतो. प्रत्येक पात्राची एंट्री एक्झिट कधी तोच ठरवत असतो. नियतीच्या हातात लेखणी शोभून दिसते. अंतिम सत्य हेच की प्रत्येकाने आपल्या वाटेला आलेली भूमिका प्रामाणिकपणे करायला हवी. बस. अकरावी मराठीतील भाग 3 नाटक साहित्य प्रकाराचा परिचय आपण समजावून घेतलेला आहे. त्यावर आधारित कृती. पहिली कृती आहे योग्य पर्याय निवडा. टिंबटिंब हे प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहेत. 4 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत. नाटक कथा, नाटक एकांकिका, नाटक काव्य, नाटक ललित. तर नाटक आणि एकांकिका हे प्रयोगक्षम साहित्य प्रकार आहेत. तिथे प्रयोग त्याचे नाटकाचे आणि एकांकिकेचे केले जातात. नाटकाची लोकसंपर्क ही महत्त्वाची बाजू आहे, कारण अभिनय करणारा उपस्थित असतो. नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो. नाटकाची जाहिरात होते. नाटकाची संहिता वाचता येते. तर योग्य पर्याय आहे नाटकामुळे प्रेक्षकांशी जिवंत संपर्क घडतो. चुकीचे विधान शोधा. यामध्ये पहिलं विधान आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी नाट्य परंपरेला गती दिली. विष्णुदास भावे यांनी 1843 साली सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग केला. रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकांची रचना केलेली नसते. संगीत नाटके ही आशयाला धरून कथानकाला गती देणारी असतात. या 4 विधानांपैकी चुकीचं विधान आहे रसिक प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून संगीत नाटकाची रचना केलेली नसते. आपल्याला इथे चुकीचं विधान शोधायचं आहे. तर 4 विधानं आपल्याला दिलेली आहे. पुन्हा एकदा, नाटकाचा प्रयोग म्हणजे औट खटकेची करमणूक असते. दुसरं वाक्य आहे नाटकाचा प्रयोग म्हणजे अंतर्मुख करणारा. नाटकाचा प्रयोग म्हणजे मनाचा तळ धुंडाळणारा. नाटकाचा प्रयोग म्हणजे सारं मन सोलवटणारा. तर यापैकी चुकीचं विधान आहे नाटकाचा प्रयोग म्हणजे औट खटकेची करमणूक. पुढील 4 पर्यायांपैकी चुकीचा पर्याय आहे की नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते. तर नाटकाच्या कथानकातील जो आशय असतो तिथे आपल्याला कधीकधी संघर्ष हा स्वभावातून दाखवावा लागतो. कधीकधी तो नात्यांमध्ये आपल्याला दाखवावं लागतं. कधी भूमिका आणि परिस्थिती यामधून ते संघर्ष आणि ते नाटक परिणामकारक ठरत असते. म्हणून चुकीचं विधान आहे की नाटकाच्या कथानकातील आशयाला संघर्षाशिवाय रंगत येते. चौथा, पुढील विधानांपैकी चुकीचं विधान आहे की नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते, ज्यालाच इंग्रजीमध्ये आपण स्क्रिप्ट रायटिंग असं म्हणतो आहे. तर नाटकामध्ये संहिता ही खूप महत्त्वाची असते. नाट्यसंहिता ही खूप परिपूर्ण असावी लागते, दर्जेदार असावी लागते. त्यामध्ये आशय हा व्यवस्थित दाखवला गेला पाहिजे. आणि लेखकाने लिहिलेली संहिता ही नाटकाद्वारे लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत आपणास होत असते. त्यामुळे नाटकामध्ये संहितेला खूप महत्त्व असते. त्यामुळे ह्या 4 पर्यायांपैकी चुकीचं विधान आहे की नाटकात संहितेला फारसे महत्त्व नसते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला चुकीचं विधान इथे शोधायचं आहे आणि दिलेल्या विधानांपैकी चुकीचं विधान तुम्हाला लिहायचंही आहे. फरक स्पष्ट करा. त्यामध्ये तुम्हाला प्रायोगिक नाटक आणि व्यावसायिक नाटक यातील फरक स्पष्ट करायचा आहे.
सर्वप्रथम आपण प्रायोगिक नाटक म्हणजे काय आणि व्यावसायिक नाटक म्हणजे काय ह्याचा अर्थ इथे मांडणार आहोत. तर प्रायोगिक नाटक म्हणजे ज्यामध्ये आशय म्हणजे अर्थ अभिव्यक्तीमध्ये स्वातंत्र्य घेतले जाते किंवा दिले जाते त्याला आपण म्हणतोय प्रायोगिक नाटक. याच उलट व्यावसायिक नाटकामध्ये सामाजिक समस्या प्राधान्याने मांडल्या जातात. प्रायोगिक नाटकातील दुसरा मुद्दा आहे की विशिष्ट चौकट मोडण्याचा यामध्ये प्रयत्न केला जातो, म्हणजे आउट ऑफ बॉक्स थिंकिंग ज्याला आपण म्हणतोय किंवा वेगळा विचार इथे मांडला जातो, त्याला आपण प्रायोगिक नाटक असे म्हणतोय. आणि व्यावसायिक नाटकामध्ये काय असतं तर मनोरंजन हा एक हेतू असतो किंवा बोधपर नाटक ते असतं, म्हणजे बोधपर व मनोरंजनपर स्वरूप हे व्यावसायिक नाटकाचं असते. तर व्यावसायिक नाटकांमध्ये विनोदी शैलीने उपहासात्मक किंवा शब्दकोट्यांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करणे महत्त्वाचे असते. अशा पद्धतीने प्रायोगिक नाटक व व्यावसायिक नाटकातील फरक आपल्याला सांगता येईल. पुढील फरक स्पष्ट करा. नाटक आणि इतर साहित्य प्रकार. नाटक दृकश्राव्य कला आहे, डोळ्यांनी पाहता येते, कानांनी ऐकता येते. तर इतर साहित्य प्रकारांमध्ये शब्द हेच माध्यम असते. नाटक सांघिक आविष्कार महत्त्वाचा असतो नाटकामध्ये, तर इतर साहित्य प्रकारांमध्ये एका व्यक्तीचा तो आविष्कार असतो. अशा प्रकारे नाटक आणि इतर साहित्य प्रकारातील फरक तुम्हाला सांगता येईल. खालील कृती करा. त्यामध्ये रंगभूमी प्रगल्भ होण्याचे 2 टप्पे कोणते? तर पहिलं आहे लोकारंजन, म्हणजे लोकांचं रंजन करायचं, म्हणजे लोकांचं मनोरंजन करायचं आणि लोकांचं प्रबोधन करायचं किंवा लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करणे हे नाटकाचे किंवा मराठी रंगभूमीचे प्रमुख 2 टप्पे आहेत. पुढची कृती आहे नाटक या साहित्य प्रकाराच्या उदयास पूरक ठरणारा कला. संगीत, नृत्य, वक्तृत्व, काव्य आणि चित्रकला. नाट्यकलेची वैशिष्ट्ये. दृकश्राव्य माध्यम, प्रयोगक्षम, सांघिक आविष्कार. एकाच वेळी अनेक लोक त्याचा आस्वाद घेतात नाटककलेचा, म्हणून एकाच वेळी अनेक लोक नाटक बघत असतात. नाटकातील संवादाची वैशिष्ट्ये. नाटकातील संवाद कधी भावनाप्रधान असतात, कधी खटकेबाज, सुरसुरीत, नर्म, विनोदी असतात. पुढील घटना व कृती यांचा परिणाम लिहा. एका बाजूला घटना व कृती तुम्हाला लिहायच्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्याचा परिणाम तुम्हाला लिहायचा असणार आहे. घटना आहे एखाद्या प्रसंगात कल्पनेपलीकडील बदल आकस्मिकरित्या होतो. परिणाम काय होते तर नाट्य निर्माण होतं. एखाद्या प्रसंगात आपण कल्पनाही केलेली नसते आणि असा तिथे बदल घडून आलेला दिसतो, त्याला आपण काय म्हणतो तर नाट्य म्हणतोय किंवा तिथेच नाटक निर्माण होते. नाटकाचा नाट्य हा प्राण आहे हे आपण इथे समजावून घेतलेले होते. नाट्यसंहितेचे परिपूर्ण व दर्जेदार लेखन. परिणाम काय होतो की नाटकाचे यश वाढवते. नाटकाचे यश हे नाट्यसंहितेवर आणि दर्जेदार लेखनावर हे खूप अवलंबून असते. जेवढी नाट्यसंहिता ही दर्जेदार असेल तेवढंच ते नाटक यशस्वी ठरते. पुढची कृती आहे की नाटकात संघर्ष असला तर नाट्य आशयामध्ये रंगतदार होते किंवा लोकांचे जास्त मनोरंजन त्यामध्ये होत असते. अशा पद्धतीने तुम्हाला घटना आणि कृती दिलेल्या असतील, त्याचा परिणाम मात्र तुम्हाला लिहायचा आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण नाटक साहित्य प्रकारावर आधारित काही कृती इथे समजावून घेतलेल्या आहे. ह्या सर्व कृती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायच्या आहेत. या नाटक साहित्यावर आधारितच स्वमतावर आणि अभिव्यक्तीवर आधारित कृती आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर आजचे लेक्चर हे इथंपर्यंतच. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद.